अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 23 डिसेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे सत्य संकल्पाचा दाता नारायण. या जगात दिसते आहे ते नष्ट होणार आहे, दिसे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र काळाचे परिभ्रमेगा. जे दिसते त्यावर प्रीती करत राहू नये. तू माडी बांधशील, गाडी घेशील, जमीन जुमला उभारशील, मात्र आपल्या बरोबर यातील काय येणार या विरुद्ध संतांचे वागणे असते. त्यांच्या जीवनाचा एकच हेतू असतो, भगवान परमात्मा प्राप्त करणे. त्या दृष्टीने ते काया वाचा मने भगवंताच्या कारणे अर्पण करतात. त्यांना स्वप्नात ही विषय त्रास देत नाहीत, कारण स्वप्नाची जागा सुद्धा भगवंतानीच व्यापलेली असते. खऱ्या अर्थाने ते विरक्त असतात. ते जादूटोणा, काळी विद्या असले मार्ग जाणत नाहीत. साधे सोपे नामस्मरण हेच त्यांचे साधन असते. त्या नामाचा परिणाम असा होतो, त्यांना स्वप्नात सुद्धा विषय त्रास देत नाही. नामस्मरणापासून एकही क्षण वाया जात नाही. त्यांनी केलेला संकल्प सत्य असतो आणि सत्य संकल्पाना भगवंत त्यांना सहाय्य करीत असतो. आपण मात्र त्याच्या विरुद्ध वागत असतो. सदैव संसार 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 मनामध्ये असतो. वैराग्याचा सकाळी घेतलेला संकल्प संध्याकाळी कोसळून पडतो. एका ग्रहस्थाच्या गृहामध्ये दारूवरून रोज पती पत्नीची भांडणे व्हायची. एक दिवस एवढी भांडणे झाली, शेवटी त्याने संकल्प पत्नीला बोलून दाखवला, उद्यापासून दारू सोडली. सकाळी आंघोळ करून तो बाहेर पडला. आता जाऊन मित्रमंडळीत बसायचे. मात्र तो रस्ता दारूच्या दुकानावरून जात होता. पण याने मनाशी संकल्प केला होता. दारूचे दुकानावरून तो 4 पावले पुढे गेला. त्याला आनंद झाला, अरे मी जिंकलो. दारू न पिता पुढे 4 पावले गेलो, दुकान मागे टाकले. याने स्वतःचीच पाठ स्वतःच्याच हाताने तो पटली आणि या आनंदाच्या भरात त्याच्या मनात विचार आला, मी दारू सोडू शकतो. तो म्हणाला, चला या आनंदाच्या भरात आजच्या दिवस दारू पिऊया, उद्यापासून सोडूया. संतांचे मात्र तसे नसते. एकदा संकल्प केला की तो ते तडीस नेतात. संसारात रोज नवरा बायकोची भांडणे तर होतातच. एक जण वैतागून म्हणाली, मी आता इथे राहणार नाही, मी चालली माझ्या माहेरी. तोही म्हणाला, खुशाल जा, मी अडवणार नाही. हा हिला रेल्वे स्टेशन पर्यंत घालवत आला. रेल्वेत बसवली. ती म्हणाली, भाकऱ्या करून ठेवलेत, गिळा वेळेवर. यावर तो म्हणाला, माझं मी पाहीन, डब्यात लाडू आहेत, भूक लागली तर खा. तुला एकदा सांगितलं ना, माझं मी पाहीन. आणि म्हणते मी माहेरी निघाली. मलाच मेलीला कळत नाही, निष्काराने यांच्यावर जीव लावते. निघालीच तर जा की मुकाट्याने. आता हो निघालीच आहे, जाणार आहे, राहणार आहे की काय. काळजी घ्या स्वतःची. एवढी काळजी तुला वाटत असती तर तू रेल्वेत बसलीच नसतीस. मग तुम्ही तरी कुठे खाली उतर म्हणताय. बरं आता म्हणतो उतर खाली. आणि एका क्षणात ती खाली उतरली. दोघे घरी आले. असा आपला संकल्प असतो. पद प्रतिष्ठा आणि विषय सौंदर्य संतांना वांतीसारखे वाटते. आपण घर सजवतो, स्वतः सौंदर्याने नटतो. हा काळाचा परिणाम आहे. जे तारुण्य टिकवतो, मात्र तारुण्य प्रसाधनाने सुद्धा टिकत नाही. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तुझे वय सांगून जातात. पैसा टिकत नाही. काळाच्या ओघात नश्वर टिकून राहत नाही. म्हणून त्या वस्तूची इच्छा धरू नये. जीवन भगवंताच्या चरणावर समर्पित करावे.
सदैव चिंतन करावे, भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. सोबत येणार आहे म्हणून पुण्य जोडावे. भगवंताने आपल्याला कोरोनामधून वाचवले म्हणून त्याच्या चरणी जीवन समर्पित करावे, अखंड त्याचेच चिंतन करावे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.